मलाही आता काही खायचं नाही आणि तोपर्यंत जोपर्यंत तुम्ही तुमचा डिसिजन बदलत नाही। मधुरा असं काय करतेस तू बाळा? काय अंकिता, नाही तिला समजवण्याच्या भानगडीत पडू नकोस तू। मला स्वतः बघायचं ना किती वेळ उपाशी राहते तिथे। मधुरा थांब। मी विहंग भोसले। सरनाईक आहेत का? दादा सर मी तुम्हालाच भेटायला आलोय। माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी फक्त 10 मिनिटं आहेत। चालेल, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचंय। आणि हो, असं दाराशी आलेल्या कोणाही माणसाशी त्याला दारात उभं करून बोलायची पद्धत आमची नाहीये। या आत या। मला तुमच्याशी माझ्या आणि मधुराबद्दल बोलायचंय। ते मला माहिती आहे, आणि तुम्हाला काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही याच्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाहीये। सत्य ऐकून घ्यायचे आणि ते मान्य करण्याची सुद्धा तुमची तयारी आहे की नाही मला माहित नाहीये, पण मला माहिती आहे। मला तुमच्याबद्दल सगळं माहिती आहे, तुमचं भूतकाळी आणि त्यामुळे तुमचं भविष्यकाळी। मग तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करत असाल हे कळतंय मला, आणि म्हणूनच मी तुम्हाला एवढंच सांगायला आलोय, माझा भूतकाळ मी मागे सोडून आलोय। असं काही नसतं, असं काहीही नसतं। प्रत्येकाच्या आयुष्यात त्यानं भूतकाळात केलेल्या चुका त्याच्या भविष्यात केव्हा ना केव्हा डोकं वर काढतातच, आणि मग त्यावेळी आपण केलेल्या चुकांचा परिणाम आपल्या जोडीदारासोबत आजूबाजूच्या सगळ्यांनाच भोगावा लागतो। पण चुका दुरुस्त करू शकतो ना आपण, आणि त्या चुका भविष्यकाळात करणं किंवा न करणं हेही आपल्या हातातच असतं। हे आतापर्यंत खूप ऐकलं हो, असं प्रत्यक्षात कधी काही घडत नसतं। नाही म्हणजे उगीच फिलॉसॉफी म्हणून तुम्हाला मी सांगत नाहीये, पण मी अनुभवलंय सगळं, पाहिलं, ऐकलं, डोळ्याने पाहिलंय। माझ्या घरातलाच तुम्हाला अनुभव सांगतो मी। माझी एक मुलगी होती, तिच्या भूतकाळात तिने अशाच काही चुका केल्या आणि बऱ्याच लोकांना त्याचे परिणाम भोगावे लागतायत। माहिती नाही अजून किती काळ भोगावे लागणार आहेत ते। हे म्हणजे मी अगदी ताज आहे म्हणून तुम्हाला उदाहरण सांगतोय। सॉरी सर, कदाचित तुम्हाला हे ऐकायला आवडणार नाही, पण तुम्ही जे बोलताय ते चुकीचं आहे। तुम्ही हे असंच बोलणार ना? सर, मंजिरी वहिनींच्या बाबतीत तुम्ही खूप मोठा गैरसमज करून घेतलाय, म्हणूनच असं बोलताय। मला मेलेल्या माणसांबद्दल बोलायला नाही आवडत। तुम्ही चुकताय सर, आणि आज केलेल्या चुकांचे परिणाम आपल्याला भविष्यात भोगावे लागतात, असं तुम्हीच सांगत होतात ना मगाशी। पाहुणे आहात, पण आपण माझ्या दाराशी आलात म्हणून, नाहीतर माझ्याशी असं बोलणाऱ्याला त्याची चूक कायम लक्षात राहते। सर, चुकताय तुम्ही, तुमचा हाच स्वभाव तुम्हाला आडवा आलाय। मंजिरी वहिनींच्या बाबतीत जे काही घडलं त्यात त्यांची काही नाही, सर्वस्वी तुमची चूक आहे। मिस्टर भोसले, रागवू नका सर, पण मला माझ्या समोर जे दिसतंय आणि जे खरं आहे तेच बोलतोय मी। तुमच्याकडून खरं खोटं ऐकून घेण्याची आवश्यकता भासत नाहीये मला, आणि तुमच्या याच हट्टीपणामुळे आज तुम्ही हा दिवस बघताय सर।
तुम्हाला तुमच्या लाडक्या मुलीचं आज नाव घेता येत नाही, तिची आठवण आली तर तुम्हाला तिच्याशी बोलता येत नाही, हे सगळे तुम्ही केलेल्या चुकांचे परिणाम भोगताय तुम्ही. सत्य ऐकायची आणि ते मान्य करायची ताकद तुमच्यात कितपत आहे हे मला माहित नाहीये सर, पण तेव्हा जर तुम्ही तुमच्या मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला असतात तर आज तिचा संसार सुखाचा झाला असता. तुम्ही तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला असतात तर सत्यजितला सुद्धा संशय घेण्याआधी 10 वेळा विचार करावा लागला असता. आणि कुठल्याही फालतू माणसाची वहिनींच्या चारित्र्यावर चिखलफेक करायची हिंमत झाली नसती सर. वहिनींना जेव्हा सर्वात जास्त तुमची गरज होती तेव्हा तुम्ही काय केलं? त्यांना एकटं सोडून दिलं. सर, या सगळ्या परिस्थितीला फक्त तुम्ही जबाबदार आहात आणि हे सत्य मान्य करा. खरं तर मी इथे आलो होतो ते माझ्या आणि मधुराच्या लग्नाबद्दल बोलायला, पण तुम्हीच भाग पाडलत मला हे सगळं बोलायला. तुम्हाला तुमची चूक जेव्हा कळेल तेव्हा तुम्ही स्वतःहून मला बोलवाल आणि तुमच्या मुलीचा हात माझ्या हातात द्याल, कारण माझं प्रेम तेवढं खरं आहे आणि सत्य आहे. गुड बाय सर. हॅव अ नाईस डे. प्रिया, 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 काय झालं? अजून अपमान करायचा बाकी आहे वाटतं. प्रिया, अगं का मीराची कामं तू कर हे सांगायला आलीस? प्रिया प्लीज तू बोल मंजिरी. नाही बोल तू, मला अजिबात वाईट वाटणार नाही. बोल. प्रिया, मी म्हणजे मला फक्त एवढंच विचारायचं होतं की आईंचा काही फोन आला का चेन्नईहून? यांच्या तब्येतीबद्दल काही कळलं तुला? ट्रीटमेंट सुरू झाली का? डॉक्टर काय म्हटले? तुला जर माहिती असेल तर प्लीज मला सांग प्लीज. नाही, नाही आला फोन. बरं, मग तू करतेस का फोन प्लीज? का? मी का करू? का म्हणजे? म्हणजे माझा काय संबंध आहे? तूच ऐकवलंस ना मला. मी मंजिरी सत्यजित मुधोळकर आहे. मग सत्यजित मुधोळकरांची चौकशी मी का करायची? प्रिया, हे तू बोलतेस? का नको बोलू मंजिरी? तुझं म्हणणं असतं ना, तू या घराची मालकीण आहे, सगळे डिसिजन्स तू घेणार आहेस. मी कोण आहे ग? असून एक आश्रित. प्रिया प्लीज, हे बघ मी कालच तुला समजावून सांगितलं ना, अजूनही तो विचार तुझ्या डोक्यातून गेला नाही. तुझा खरंच गैरसमज झालाय अगं, प्लीज समजून घे. मंजिरी, मला जे समजायचं होतं ना ते मी चांगलंच समजले. प्रिया, चिडलीस का माझ्यावर? मी नाही ग बाई, अजिबात नाही. या घरात कोणावरही चिडायचा हक्क आहे का मला? आणि तसंही त्यातून या घरच्या मालकीणबाईंवर. बापरे, ही चूक तर मी करूच शकत नाही. प्रिया प्लीज, हे बघ तू सुद्धा या घरातलीच एक आश्रित आहे. फक्त एक आश्रित. तू असं का बोलतेस? मला असं नव्हतं म्हणायचं. रादर असा विचार सुद्धा नाही केला मी कधी. खरं तर मी तुला माझी सगळ्यात जवळची मैत्रीण मानते. मंजिरी, या सगळ्या गोष्टींना फक्त बोलायच्या असतात, पण वागायला अजिबात नाही. खरं तर मला या आधीच कळायला हवं होतं की माझी आणि त्या मीराची लायकी ना एकच आहे. फरक फक्त इतकाच आहे की ती बाहेर राहते आणि मी या घरात.
तुला आता कसं समजावून देऊ हेच कळत नाही. मग नको समजावून सांगू, नको वेळ वाया घालवू स्वतःचा. प्रिया प्लीज. मंजिरी प्लीज प्लीज मला एकटीला राहू दे थोड्या वेळ. एक दिवस तुझी अवस्था त्या मीरासारखी नाही करून ठेवली ना तर बघच. आता फक्त सत्यजितला बरं होऊन परत येऊ दे. नेत्रा, अरे नेत्रा, या माझ्या फाईल्स आहेत. यात माझी काही महत्वाची डॉक्युमेंट्स आणि पेपर्स आहेत. सत्यजितच्या सगळ्या गोष्टी त्याच्या केबिनमध्ये जागच्या जागी आहेत आणि उद्या मी गेल्यानंतर मला कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टींवरनं वाद नको आहेत. त्यामुळे या फाईल्स चेक करून घे एकदा. काय झालंय भाऊजी? या ऑफिसमधला माझा आजचा हा शेवटचा दिवस आहे. काय? अहो असं काय बोलताय? म्हणजे असं कसं? जाऊ दे ना, तुम्ही फक्त या फाईल्स चेक करा. नाही भाऊजी, मला कळायलाच हवंय काय झालंय ते. म्हणजे मी काही फक्त कंपनीची एम्प्लॉई नाहीये, त्यापेक्षा थोडी जास्तीच आहे. मला काळजी आहे घराची, कंपनीची. काय झालंय नक्की? काही नाही, मी आणि सत्यजित आजपासून बिझनेस पार्टनर नाही आहोत. संपलंय सगळं. सगळे धागे तुटलेत आता. अहो भाऊजी काय सांगताय? असो, माझा म्हणजे मला कधी हे ऐकावं लागेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. आयुष्यात आपल्याला ऐकावे लागू नयेत अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला ऐकाव्या लागतातच ना. खरं आहे, पण असं अचानक कसं घडलं सगळं? जाऊ दे, आता जे घडलं ते गेलं. आता त्याच्यावर बोलून काय उपयोग. शेवटी काय झालं ते झालं. मग फाईल चेक करताय ना? अहो भाऊजी काय बोलताय? तुमच्यावर विश्वास आहे आमच्या सगळ्यांचा. थँक्स, येतो मी. अरे हो, या लॉकरमध्ये माझे काही पेपर्स आणि जमिनीबद्दलचे असलेले डॉक्युमेंट्स आहेत, तेवढे फक्त घेतो. आणि सत्यजितला सांगा, राहिलेले व्यवहार आणि लीगल मॅटर्स जे काही असतील ते मी तो आल्यावर सेटल करेन. भाऊजी तुम्ही लॉकर नाही उघडू शकत. नाही म्हणजे ते सेफ अनलॉक करायचा कोड तुम्हाला माहिती नाहीये ना, म्हणून म्हटलं. तो 2882 नाही 26 आणि पुढे 2. भाऊजी राहू दे ना, लॉकरमध्येच आहेत ना फाईल्स. तसं काळजी करायचं काहीच कारण नाही. आता लगेच हव्या आहेत का तुम्हाला त्या? नाही, पण मला आठवतोय नंबर. नाही म्हणजे मी काय म्हणत होते की मी नंतर दादांना ते अनलॉक करायचा कोड विचारते आणि फाईल्स तुमच्याकडे पाठवून देते. चालेल का? चालेल, येतो मी. तुम्हारी शरण में तांबड़े बाबा मेरे बाबा हो नाना.
100 वर्ष आयुष्य तुम्हाला आता तुमचीच आठवण काढत होतो मी. 200 इयर्स ऑफ लाईफ यू. तुमच्याकडे सगळंच जरा जास्ती आहे का हो दादा? तुम्ही समजून घेत नाही ताई. मागच्या वेळेस फोन केला 100, आता फोन आला 100, किती झाले 200 आहे का नाही? दादा, ते 200 वर्षांचं आयुष्य 2 दिवसांवर यायला वेळ नाही लागणार. बघो असं वंगाळ बोल नका ताई. तुम जियो हजारों साल, साल के दिन 50,000. दादा, ती डॉक्युमेंट्स कधी परत देणार आहात तुम्ही मला? ती जर लवकरात लवकर परत आली नाहीत ना तर सत्यजित मुधोळकर मला 2 दिवस सुद्धा जिवंत राहू देणार नाही. हो मग आता अहो मग काय, ती डॉक्युमेंट्स मला इथे परत लॉकरमध्ये ठेवायला नकोत का लवकरात लवकर? अहो ताई देणार. अहो त्या फाईलीचं मला काय लोणचं घालायचं का काय? अहो मग द्या ना परत. नाही. आय एम एक्सक्यूज मी. नाही जमणार. अहो जमणार नाही म्हणजे काय? तुम्ही स्वतः या ना ताई आणि फाईली घेऊन जा. अहो पण मी आता ऑफिसमध्ये आहे दादा. हो ते तुमचं ऑफिस, हे आमचं ऑफिस. बासुंदी घ्यायची लगेच वापिस. हे बघा दादा, मी इथे खूप टेन्शन मध्ये. ती डॉक्युमेंट्स कधी लागतील? इथं या तुम्ही, टेन्शन सगळं निघून जाणार. इथं या, तांबडे बाबाचं दर्शन घ्या. तुमचं दर्शन आम्हाला द्या. या. अहो दादा आहे मी. ताईला भेटायला नको का मला? या ताई या. बरं ठीक आहे, येते मी. आमच्याकडे तरी कुठं वेळ आहे? तांबडे बाबा सौंदर्याचं, सुंदरतेचं दर्शन घडणार. तुम्हारी शरण में तांबडे बाबा मेरे तांबडे बाबा. बॅग गाडीत ठेव आणि ड्रायव्हरला सांग मी 5 मिनिटं देतोय म्हणून. होय साहेब. हे बघ, मी मुंबईला निघालोय. घराची नीट काळजी घे. हो. घराची नीट काळजी घे म्हणजे कोणाची काळजी घे तुला कळलं असेल ना? तुम्ही काळजी नका करू. बघ जरा मधुराला काय समजावून सांगता आलं तर बघ. दादा, मी तिच्याशी बोलायचा प्रयत्न करेन, पण काय अंकिता, मी जे बोलतोय ते तुला सुद्धा पटत नाहीये, मला माहिती आहे. पण मी हे सगळं मधुराच्या सुखासाठीच करतोय ना. आता तिच्यासाठी सुद्धा माझं म्हणणं तिला चुकीचंच वाटत असणार. आपला बाप आपला 1 नंबरचा शत्रू आहे असंच तिला वाटत असणार. वाटू दे. पण पुढे भविष्य काळामध्ये तिला पश्चाताप करायला लागू नये म्हणूनच तर सगळं बोलतोय ना मी. पण दादा, तिचं प्रेम खरं आहे असं जर का आपण धरून चाललो. हो ना, तोच तर प्रश्न आहे अंकिता. तिचं प्रेम खरं आहे, पण आपण ज्या माणसावर प्रेम करतो तो माणूस आपल्या प्रेमाला लायक आहे की नाही हे तर बघायला हवं की नको? नाहीतर काय होतं आपण बघितलंय ना. सत्यजित रावांना कुठल्या परिस्थितीत जावं लागतंय त्यांच्या बायकोमुळे बघितलंय ना. ती ह्या घराची कुणीतरी आहे. होती आणि या घरात मला पुन्हा हा विषय काढायला लावू नका. हे बघ अंकिता, मधुरासाठी मला कठोर वागावं लागलं तरी हरकत नाही. पण आज जर मी असा वागलो नाही आणि उद्या तिच्या आयुष्याची राख रांगोळी झाली तर किशोरीला काय उत्तर देणार आहे मी?
पण तिच्या आयुष्याची राख रांगोळी होईल असं गृहीत का धरायचं आपण? हे बघ अंकिता, लहानपणी मी माझ्या गावाला माझ्या वडिलांबरोबर फिरायचो जत्रेत, त्यांचा हात धरून चालायचो. पण काय अंकिता, मला आजूबाजूची जत्रा कधी दिसायचीच नाही. सभोवताली फक्त माणसंच दिसायची, फक्त माणसं. मग माझे वडील मला त्यांच्या खांद्यावर घ्यायचे आणि मला सगळी जत्रेतली मजा दिसायची. हे मी तुला सांगतोय याचं कारण, जेव्हा आपल्याला आजूबाजूचं काही दिसत नसतं त्यावेळेस ते बघण्यासाठी आपल्याला आपल्या घरातल्या मोठ्या माणसांची मदत घ्यायची असते. बापाच्या खांद्यावर आपलं ओझं टाकलं की मग निश्चिंत मनानं जगायचं असतं. म्हणजे मग पुढचा रस्ता सगळा सोपा होऊन जातो. दादा, हे सगळं बरोबर आहे तुमचं, पण पुन्हा एकदा विचार करून. अंकिता, आपण ज्या खांद्यावरती विश्वासानं आपला भार टाकतो त्या खांद्यांना खूप अनुभव असतो आणि आपण आपले स्वतःचे निर्णय घ्यायला समर्थ असतो. फक्त हेच तू मधुराला समजावून सांग. आपल्या बापानं सुखदुःखाचे खूप पावसाळे बघितलेले असतात, तेव्हा अशा खांद्यावर आपला भार टाकून आपण विश्वासानं राहायचं असतं. हो दादा, पण मंजिरीने असा विश्वासानंच भार टाकला होता ना. मी काय सांगितलं होतं लक्षात आहे ना तुझ्या अंकिता? या घरामध्ये तिचं नाव घ्यायचं नाही. ताई, मधुरा, अगं काय हे? मी ते घर सोडून आले, कायमची.